हॅलो, चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षेचा पेपर घेऊन आलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, हा आहे सेकंड सेमिस्टरचा EVS 1चा पेपर. तर हा 24 मार्काचा पेपर असतो आणि आता पुढील महिन्यातच आपली परीक्षा सुरू होत आहे. तर हा मागील वर्षाचा जुना पेपर आहे आणि पेपराचे स्वरूप मी दाखवत आहे. त्यासोबत उत्तरपत्रिकाही मी दाखवणार आहे. चला पाहूया मग. पहा, पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स आणि मॅच द पेअर. त्याचबरोबर C आहे ट्रू फॉल्स आणि D आहे ऑड मॅन आउट. असे 4 प्रश्न एकाच पहिल्या प्रश्नामध्ये समाविष्ट झालेले आहेत. तर आपण इथे A, B आणि C यांची उत्तरे ह्या पहिल्या पानावर पाहणार आहोत. पहा, या फिल इन द ब्लँक्स पूर्ण लिहायचे आहेत पूर्ण वाक्यामध्ये. त्यानंतर मॅच द पेअर या पद्धतीने जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत आणि हे ट्रू फॉल्स. स्क्रीन मोठी करून तुम्ही परफेक्ट उत्तर पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहा D प्रश्न आहे ऑड मॅन आउट. तर इथे तुम्हाला ऑड मॅन आउट दिसत आहे. तुम्ही सर्कलसुद्धा करू शकताय किंवा अंडरलाईन करा किंवा बाहेरसुद्धा शब्द लिहू शकताय. पाहूया दुसरा प्रश्न. पहा, इथे दुसरा प्रश्न आहे 4 मार्काला. इथे 6 प्रश्न पडलेले आहेत. एनी 4 म्हटलं आहे. तुम्ही 6च्या 6 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत, कारण एक प्रश्न चुकला तर दुसऱ्या प्रश्नाला तुम्हाला मार्क मिळून जातील आणि म्हणूनच कोणताही प्रश्न तुम्हाला स्किप करायचा नाही. सगळेच प्रश्न तुम्ही लिहू शकताय. पहा, त्याची उत्तरे तुम्हाला इथं दिसत आहेत. इथे आहे B क्वेश्चन. पहा, एनी 2 म्हटले. 3 क्वेश्चन आहे, तिन्ही तुम्ही लिहू शकता. मुलांनो, पहा, तिसरा प्रश्न आपण पाहत आहोत. इथे एनी 2 म्हटलं आहे. पहा, इथे 2 लिहिलेले आहेत. तिसरा तुम्ही नाही लिहिला तरी चालेल किंवा कोणताही एक तुम्ही नाही लिहिला तरीसुद्धा चालतो. तिन्ही लिहिला तरी खूपच चांगलं. पहा, इथे 2 लिहिल्यामुळे त्याला पूर्ण मार्क मिळून गेलेले त्या विद्यार्थ्याला. तर B प्रश्न आपण इथे आकृती आहे. पहा, प्रेझेंटेशन किती छान केलेलं आहे. आकृती काढायची आहे. तर मुलांनो, पहा, इथे 4 नावं आहेत. तर 4 नावं तुम्हाला मी आकृतीमध्येच दाखवणार आहे. पहा, पाहू शकताय तुम्ही आकृतीमधील 4 नावे कोणती आहेत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. थँक्यू सो मच.